नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर रोजची सकाळ झाली की रोजची आपली तीच सगळी कामं असतात, त्याच सगळ्या गोष्टी असतात. पण त्याच गोष्टी आपण छान आनंदाने आणि छान उत्साहाने केल्या ना, तर त्या आणखीन छान होतात. तर म्हणून एकदम सगळं बर्डन नको यायला म्हणून मी काय करते, रोज असं एक गोष्ट जी असते घरातली ती क्लीन करत राहते. आणि हे जे पुसपासचं जे काम असतं ना, हे तर नेहमीच करावं म्हणजे रोजच करावं लागतं. कारण इतकी धूळ येते ना सगळीकडे बाहेर. बऱ्याच ठिकाणी कन्स्ट्रक्शनचे वगैरे कामं सुरू आहेत. तर त्याच्यामुळे खूप धूळ येते. म्हणजे प्रत्येक आपण मिक्सर म्हणा किंवा हे बाहेर जे ओपन अशा गोष्टी आहेत, म्हणजे आता हे एअर फ्रायर आहे किंवा काय, तर सगळ्यावरती बघितलं ना तर एक धुळीचा थर जमलेलाच असतो. आणि जिथे आपण अन्न शिजवतो, जिथे आपलं किचन आहे, तर तिथे असं म्हणजे धूळ दिसलीच नाही पाहिजे असं मला वाटतं. तर म्हणून असा एक हात फिरवला ना सगळीकडे की मग असं क्लीन झालं ना की एकदम मस्त असं भारी वाटतं मग. तर म्हणून रोज असं म्हणजे काम जेव्हा होतं कंप्लीट, तर तेव्हा असं पूर्ण किचन पूर्ण एकदम छान असं क्लीन करून घेते, की ज्या म्हणजे किचनकडे बघितल्यावर ना असं खूप समाधानी आणि बरं वाटतं. तर सर्व आवरल्यानंतर येते माझी रोजची देवपूजा. आता आजचा दिवस आहे मंगळवार, तर म्हणून मी देवांना असं छान सगळ्यांना लाल असे वस्त्र घातलेले आहेत आणि सगळे देव बघा किती सुंदर आणि छान दिसतात. आणि तुम्ही सगळ्यांनी अजिबात नोटीस केलं नाही की मी दाखवला होता त्या दिवशी सुद्धा हा दिवा. म्हणजे गुरुपुष्यामृत ज्या दिवशी होता, तर त्या दिवशी मी हा मंदिरामध्ये नवीन दिवा घेतलाय, की जो बराच वेळ म्हणजे सकाळी मी जेव्हा दिवा लावते ना, तो अक्षरशः रात्री 12-1 वाजेपर्यंत चालू असतो. तर मला असाच तेवढाच दिवा हवा होता. म्हणजे आधीचा दिवा पण माझा चांगला आहे, पण तो छोटा आहे आणि तो पूर्ण दिवस जळत नाही. तर त्यामुळे मला असा अखंडच दिवसभराचा असा दिवा हवा होता आणि त्यासाठी हा नवीन दिवा घेतला. मला वाटलं की तुमची कोणाची तरी कमेंट येईल, पण कोणीच ऑब्झर्व्ह केली नाही ही गोष्ट. तर असो. तर चला आज मी तुम्हाला काहीतरी छान असं नवीन दाखवणार आहे. हे जे आपले फ्रिजमध्ये बघा नेहमी मसाले असतात वेगवेगळ्या प्रकारचे. तर मी पण असे मसाले आणून ठेवते, कारण आपण लगेचच काहीतरी बनवतो पटकन आणि मसाले लागतात आपल्याला नेहमी. तर मसाले ठेवण्यासाठी मला असं काहीतरी छान असं ऑर्गनायझर हवं होतं. पण मी विचार केला ऑर्गनायझरपेक्षा मला खूप मस्त गोष्ट मिळाली आणि मी दाखवते की तुम्हाला काय ऑर्डर केलंय. तर हे मी Amazon वरून ऑर्डर केलंय. आणि या बॉटल्स आहेत मसाल्यांसाठी. तर मागच्या वेळी मी DIY केल्या होत्या बॉटल्स, पण त्या तेवढ्या व्यवस्थित वाटल्या नाही. तर ह्या बॉटल्स आहेत ना, जेवढ्या मी विचार केलेला ना, त्यापेक्षा पण भारी आल्या आणि खरंच खूप मस्त आहेत. बघा याची काच सुद्धा एकदम जाड आहे छान. आणि याच्यासोबत जे एक्सेसरीज आलेत ना, ते पण एकदम परफेक्ट आहेत. म्हणजे कधी-कधी आपल्याला साईज मिळते, तर बाकीच्या गोष्टी मिळत नाहीत. बाकीच्या गोष्टी मिळतात, तर मेन वस्तू व्यवस्थित मिळत नाही. असं बरंच काही-काही असतं. पण हे जे मी जसा विचार केला ना तसंच आलंय. प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला दाखवेन, की काय कशी यूज करायची. बघा बॉटल क्लीन करण्यासाठी सुद्धा त्यांनी ब्रश दिलाय छोटा. त्यानंतर हे पुनेल आहे, की ज्याच्यामधून आपण तुम्हाला या बॉटल्स कारण छोट्या आहेत साईजने, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे पण भरायचं असेल, तर ते तुम्ही यातून भरू शकता. हे छान असं म्हणजे बंद पण करून ठेवता येतं आपल्याला समजा तुम्हाला यूज करायचं नसेल, तर तुम्ही बघा अशा प्रकारे म्हणजे जसं सिलिकॉन बेस असतं ना तसं आहे हे. आणि असं तुम्ही ठेवू शकता बंद करून. त्यानंतर याच्यामध्ये बघा एक इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे की पेन व्हाईट कलरचा हा स्केच पेन टाइप पेन आहे, की जो हे जे बघा बॉटल्स वरती आपण जे स्टिकर्स लावतो, तर नॉर्मली कसं आपल्याला बनवायला लागतात. तर ह्याच्यामध्ये एवढे 3 पेपर भरून आपल्याला असे स्टिकर्स दिलेत, की जे तुम्ही बॉटलला साईडला लावू शकता किंवा वरती झाकणाला लावू शकता. आणि ज्यामुळे आपले कसे आयडेंटिफाय होतात, की तुम्ही ह्याच्यामध्ये काय ठेवलंय, कुठले मसाले ठेवलेत. स्पेशली ह्या बॉटल्स मसाल्यासाठी जास्तीत जास्त यूज होते. पण तुम्हाला किचनमध्ये अजून बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या कमी प्रमाणात लागतात, तर त्या तुम्ही ह्याच्यामध्ये मस्त भरून ठेवू शकता. तर बॉटल्सला आता छान असं क्लीन करून घेतलं पहिले आणि त्यानंतर आता आपण बॉटल फिल करूया. तर बघा माझ्याकडे आता सध्या तरी मी बरेचसे मसाले ना काय होतं, की आपल्या लक्षातही राहत नाही.
आपण त्याची एक्सपायरी सुद्धा निघून जाते आणि नंतर आपण मग असेच ठेवून देतो ते मसाले आणि फेकले सुद्धा जातात. पण जे गरम मसाले असतात स्पेशली किंवा कुठलेही मसाले असतात तर ते काचेच्या बॉटल्समध्ये जास्तीत जास्त दिवस चांगले राहतात. त्यांचा वासही जात नाही. नाहीतर बॉक्समध्ये कसं कधी कधी आपण समजा त्याला रबर वगैरे पॅकिंग व्यवस्थित केली नाही तर त्याचा वास निघून जातो आणि मसाल्याची जी चव आली पाहिजे पदार्थाला तर ती चव येत नाही. तर म्हणून काचेची बॉटल सगळ्यात बेस्ट असते सगळ्या गोष्टींसाठी. तर बघा ह्याच्यामध्ये आणखीन एक प्लस पॉइंट होता तो म्हणजे की अशा प्रकारचं वरती हे नॉझल दिलं होतं की ज्यातून तुम्हाला डायरेक्ट मसाला म्हणजे स्पूनचीच गरज नाही. तुम्ही ह्या होल्स मधून बघा बऱ्यापैकी मोठे होल्स आहेत, यामधून मसाले एकदम परफेक्ट तुमच्या जेवणामध्ये जाऊ शकतात. तर मला खूप आवडलं आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे की स्टिकर्स सुद्धा होते आणि ते पण म्हणजे फ्लेक्झिबल आहेत की म्हणजे तुम्हाला जेही काही लिहायचंय त्याच्यावर तुम्ही बॉटलमध्ये काय भरलंय, कारण सगळे मसाले एकत्र ठेवले तर तुम्हाला समजणार नाही की कुठल्या बॉटलमध्ये कुठला मसाला आहे. तर त्याच्यासाठी पहिले मी काय करायची की बॉक्सवरती जे लिहिलेलं असायचं ना ते कटिंग करून बॉटलच्या आतमध्ये टाकायचे. पण आता ह्यामध्ये ही एक भन्नाट गोष्ट आहे मस्त की आपण लिहू शकतो. तर बघा आता याच्यामध्ये मी हा एव्हरेस्टचा गरम मसाला याच्यामध्ये भरलाय. तर म्हणून मग इथे गरम मसाला असं मी लिहून ठेवलंय. तर असं जे जे मसाले मी याच्यामध्ये भरणार आहे बॉटल्समध्ये तर ते मी आता पहिले लिहून घेते. कारण बॉटलवरती चिटकवल्यानंतर आहे ना लिहायला व्यवस्थित जमत नाही. तर तुम्हाला जे जे मसाले भरायचे आहेत तर आधीच तुम्ही याच्यामध्ये लिहून घ्या. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही अख्खे गरम मसाले सुद्धा आपण कधी कधी बघा थोड्या प्रमाणामध्ये भरून ठेवतो. तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. खूप मस्त राहतील आणि बघा आपले मसाल्याच्या बॉटल्स किती भारी दिसत आहेत ना. मला एवढं आवडलं ना, खूप आवडल्या मला. मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन जर तुम्हाला खरंच तुम्ही अशा बॉटल्सच्या किंवा अशा स्टोरेजच्या शोधात असाल तर नक्की घ्या. एकदम जागा पण म्हणजे कमीत कमी घेते आणि खूप दिसायला पण खूप मस्त दिसते आणि कोणीही आपला फ्रीज खोलला ना तर त्यांना पण मस्त असं आवडेल अशा भारी वाटतायत. एक नंबर काम झालेलं आहे माझं. नमस्कार. तर अशा काही काही छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या. तर आज थोडासा रुटीन मी थोडा माझा चेंज केलाय जरा, कारण मी तुम्हाला नेहमी काय ना काय सांगत असते. कधी कधी असं होतं की आपण दुसऱ्याला खूप काही सांगताना सांगतो, पण स्वतःला जेव्हा करायचं असतं तेव्हा आपण खरंच त्या गोष्टी अप्लाय करत नाही. आणि माझ्या बाबतीत सुद्धा तसंच होत होतं आणि त्याच्यामुळेच हे जे आजारपण वगैरे सारखं सारखं येतंय ना ते ऍक्च्युली त्याच्यामुळे येतंय की आपण ज्या हेल्थ रिलेटेड गोष्टी आहेत त्या रेग्युलर ऍक्च्युली फॉलो करत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्सरसाइज तर मी संपूर्ण शिकलेली आहे, पण तरीही म्हणतात ना की आपण करायला आळस करतो. म्हणजे असं मध्येच जोश येतो, अरे वा वा आता करूया, आणि नंतर परत मग टाइम भेटत नाही, मग हे जे शेड्यूल पूर्ण परत बिझी होऊन जातं. तर असं काही ना काही चालू असतं आणि त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीकडे ऍक्च्युली दुर्लक्ष करतो की खरंच त्या गोष्टीकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. आपण एक्सरसाइज रेग्युलर करायला पाहिजे. आज थोडंसं मी सकाळी म्हणजे सकाळपासून आज माझं असं रुटीन ना खूप प्रॉपर झालेलं सगळं छान. तर म्हणजे जे एक्सरसाइज केले पाहिजे, ऊन घेतलं पाहिजे, वेळच्या वेळी खाल्लं गेलं पाहिजे. तर असं त्याच्यामुळे कसं पूजा उशिरा होते आणि त्याच्यामुळे मग मी कधी कधी नाश्ता पण स्किप करते. मग मी पूजा झाल्यानंतर डायरेक्टच जेवण करते. मग त्या आपण म्हणजे एक बोलतात ना की स्पिरिच्युअल दृष्ट्या म्हणजे भक्तीच्या दृष्टीने आपण विचार करतो की देवाधर्माच्या दृष्टीने आपण विचार करतो की नाही सगळं झाल्यानंतर मी खाईन वगैरे. तर ऍक्च्युली काही गोष्टी आहेत ना खरंच म्हणजे प्रॅक्टिकली राहणं पण आपल्याला तेवढंच महत्वाचं आहे. जर तुमची हेल्थ ठीक नसेल आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही सगळे सुद्धा ही गोष्ट अनुभवत असाल की आपण संपूर्ण घराची काळजी घेतो, पण आपली काळजी घेणारे किती जण असतात. तुम्हाला शेवटी तुमची काळजी तुम्हालाच घ्यावी लागते, कारण बाकी सगळे म्हणजे कसं असतं जे एक आईचं स्थान असतं घरामध्ये, तर तसंच आपल्याला सुद्धा आपल्या घरामध्ये आपल्या मुलांची, आपल्या नवऱ्याची, सगळ्यांची एक प्रकारे आईच व्हायला लागतं. कारण ते तेवढे जबाबदारीने वागत नाही जेवढी एक घरातली जी करती स्त्री असते ती जेवढी जबाबदारीने वागत असते तेवढे जबाबदारीने ते वागत नसतात. ते पूर्ण आपल्यावरतीच ऍक्च्युली डिपेंड असतात. आणि आपण जेव्हा आजारी पडतो किंवा आजारी पडायच्या याच्यामध्ये येतो तर तेव्हा एक कुठेतरी ना आपल्याला पण एक सॉफ्ट कॉर्नर नेहमी हवा असतो की कोणीतरी काळजी करावी असं आपल्याला नेहमी वाटत असतं. पण तशा गोष्टी बऱ्याच वेळा कमी होतात.
होतात त्यांच्या परीने, त्यांना जेवढी घ्यायची असते तेवढी काळजी ते घेतात, पण तरी पण पूर्ण होत नाही ती गोष्ट तशी. तर म्हणून मला असं म्हणायचंय की जेव्हा आपली बघा शारीरिक हेल्थ म्हणजे आपली खराब होते, तर तेव्हा तुम्ही मेंटली सुद्धा डिस्टर्ब होतात, आणि तो डिस्टर्बन्स आपल्याला मग आपल्या रोजच्या कामांमध्ये म्हणजे घरातल्या कामांमध्ये, मुलांवरती, सगळ्या गोष्टींमध्ये दिसून येतो. तर म्हणून आपली असं नाहीये, मी हे ना म्हणते की आपण कधी आजारीच पडणार नाही, आजारी पडणार, आपलं शरीर आहे, जसं वातावरण बदलतं, खाणं पिणं चेंज होतं, तर तसं आपण आजारी पडणार, पण सारखं सारखं आजारी पडणार नाही, की एवढी आपली इम्युनिटी पॉवर कमी नसली पाहिजे की थोडंही वातावरण बदललं की लगेच आपण आजारी पडलो, थोडंही कुठे बाहेर गेलो लगेच आपण आजारी पडलो, अशी इम्युनिटी पॉवर नसली पाहिजे. मी तर म्हणजे जो आधीचा फेज जो मी अनुभवलाय, म्हणजे जॉबच्या बाबतीतला जो फेज मी अनुभवलाय, त्याच्यामुळे तर मी खरंच स्वतःला खूप लकी समजते आता, की मला वेळ मिळतोय प्रॉपर मला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी, मला माझ्या घराकडे लक्ष देण्यासाठी, मला माझ्या स्वतःचे छंद जपता येत आहेत, किंवा असा एवढा आहे पुरेसा वेळ की मी बऱ्याच काही गोष्टी करू शकते घर सांभाळून. तर मग का नाही, मग का आपण तिथे आळस करायचा. तर म्हणून मग एक स्वतःलाच मोटिवेट करायचं आपण, की नाही, मी जर व्यवस्थित राहिली, मी जर ठीक राहिली, तर माझं घर पूर्ण व्यवस्थित राहील. तर म्हणून स्वतःसाठी पण आपण जगलं पाहिजे, स्वतःसाठी सुद्धा असं म्हणजे टाइम टेबल स्वतःसाठी सुद्धा शेड्यूल केला पाहिजे. आणि खरंच आहे की तुम्ही प्रॉपर टायमिंग वाईज म्हणजे प्लॅनिंग थोडंसं कराल ना, तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला खूप सारा वेळ मिळतो. नाहीतर मग जर प्लॅनिंग नसेल आपलं, तर मग सगळ्या गोष्टी इथे तिथे होत राहतात, म्हणजे आपण विचार करतो ते होतच नाही, आणि जे नाही विचार करतो ते होतं. तर असं खूप काही घडत असतं तुमच्या पण आयुष्यात, असं काही काही घडत असेल, मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्यासोबत पण अशा गोष्टी होतात का, म्हणजे काय काय तुम्ही काय काय ह्या गोष्टींबाबतीत फील करता, किंवा ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, ताई आहेत, तर तुमच्या घरी काय असते कंडिशन, म्हणजे जेव्हा तुम्ही आजारी पडता तेव्हा कसं असतं घरी वातावरण, किंवा तेव्हा कोण काय करतं वगैरे. तर असं तुम्ही पण मला सांगा, मला पण ऐकायला आवडेल तुमच्या काही गोष्टी, जसं मी तुम्हाला काय काय शेअर करत असते तर तुम्ही पण मला शेअर करत जा. पण याच्यात मेन जो मुद्दा आहे मला सांगायचा तुम्हाला, की तो म्हणजे की तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी ही घेतलीच पाहिजे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तर तशीच ही गोष्ट आहे, खरंच आहे की जेवढं म्हणजे तुम्हाला जे काही डेव्हलप करायचंय स्वतःला, तुम्हाला स्वतःला काय प्रोग्रेस करायचंय, तुम्हाला जेही स्वतःमध्ये करायचंय ना, ते तुम्हीच करू शकता, बाकी कोणीही करू शकत नाही. तर म्हणून आपली मानसिक तयारी म्हणजे मानसिक हेल्थ आपली आणि शारीरिक हेल्थ दोन्ही गोष्टी व्यवस्थित राहण्यासाठी आपणच आपल्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे. तर म्हणून माझं आता हे जर रुटीन थोडंसं सेट होतंय, तर ते जर व्यवस्थित सेट झालं प्रॉपर, तर मी नक्की तुमच्यासोबत ते रुटीन पूर्ण शेअर करेन, की सकाळी उठल्यापासून मी कसं पूर्ण काय काय गोष्टी मॅनेज करते, काय काय खाते, किंवा काय वगैरे प्लॅन डाएट वगैरे काय करते. डाएट तर मी करत नाही, पण कसं काय खाणं वगैरे असतं माझं, तर ते पण मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमच्या बाबतीतले पण जे काय अनुभव असतील तर ते पण नक्की माझ्यासोबत शेअर करा. तर चला, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.